वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट असे हे सॅलड. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आजपासून आपण सॅलडचे प्रकार पाहणार आहोत. तर आज मी पहिलं सॅलड बनवून दाखवणार आहे, ब्रोकोलीचं सॅलड. तुमच्याकडे जर ब्रोकोली नसेल तर तुम्ही आपला कॉलीफ्लावर असतो तो तुम्ही वापरून म्हणजे त्याच्याऐवजी ब्रोकोलीच्या ऐवजी तुम्ही कॉलीफ्लावर वापरून बनवू शकता. चला तर हे सॅलड बनवायचं कसं ते पाहून घेऊया. हे सॅलड बनवून घेण्यासाठी आपण एक ब्रोकोली, अर्धी काकडी, थोडीशी आपण कोबी घेणार आहोत आणि अगदी थोडीशी भोपळी मिरची म्हणजे सिमला मिरची असते ना ती घेणार आहोत. आता या सगळ्या भाज्या आपण या पद्धतीने कापून घेणार आहोत. ब्रोकोलीसुद्धा कधीकधी मोठी असते, त्यामुळे संपूर्ण एक ब्रोकोली घ्यायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला केवढी पाहिजे त्यानुसार आपण ती कापून घेऊ शकतो. तर आता कोबीसुद्धा मी याप्रमाणे कापून घेत आहे. तुम्ही ह्या कोबीच्या ऐवजी जांभळ्या रंगाची कोबी येते, चायनीज कोबी, तीसुद्धा तुम्ही यात घेऊ शकता. तर ही एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. यानंतर शिमला मिरचीसुद्धा अशाच पद्धतीने एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. काकडीसुद्धा अशीच एकदम बारीक चिरायची आहे. तर सगळ्या भाज्या मी छान चिरून घेत आहे. काकडीसुद्धा साफ करून घ्यायची आणि मग ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तुम्ही चॉपर असतं छोटंसं चॉपर, त्यामध्ये चिरून घेतली तरी चालेल किंवा मी जसं कापते सुरीने तसं कापलं तरी चालेल. आता कधी पण काकडीचं हे साईडचं कापून त्यावरच घासून घ्यायचं, म्हणजे जर काकडी कडवट असेल तर तो कडवटपणा कमी होण्यास मदत होते. तर बारीक मी चिरून घेत आहे. काकडीनंतर मी शिमला मिरचीसुद्धा चिरून घेत आहे. काकडी चिरून झालेली आहे. यानंतर आपण शिमला मिरची, आता तुम्हाला यात मक्याचे दाणे हवे असतील तर तुम्ही तेही घालून घेऊ शकता. मक्याचे दाणे किंवा कडधान्य एखादं असेल, काबुली चणे असतील किंवा मूग असतील तर तेही तुम्ही यात मिक्स करून घेऊ शकता, पण तेही वाफवून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडे समजा ब्रोकोली नसेल तर तुम्ही त्याऐवजी फ्लावर मिळतं तेही तुम्ही घेऊन हे सॅलड बनवून घेऊ शकता. तर सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला ब्रोकोली आणि यात आपल्याला थोडेसे मटार घ्यायचे आहेत. आणि हे ब्रोकोली आणि याच जोडीला मी 2 ते 3 टेबलस्पून मटार घेतलेले आहेत आणि हे आता मी वाफवून घेत आहे. छान वाफवून घ्यायचं आहे. अगदी 100% नाही, 80% आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. त्यात मी थोडंसं मीठ घालून घेत आहे. तर आता हे मी वाफवून घेत आहे. ब्रोकोली आणि मटार वाफवलेले आहेत. आता हे आपण गाळून घेणार आहोत. गाळून झाल्यानंतर हे लवकर थंड होण्यासाठी मी अजून यात थंड पाणी मिक्स करून आणि नंतर पुन्हा हे गाळून घेणार आहे. हे बघा, मी थंड पाणी मिक्स करून घेत आहे आणि आता पुन्हा हे गाळून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे वाफवलेले आहेत. आता आपण बनवूया हिरवी चटणी. त्यासाठी मी 5 ते 6 ही पुदिन्याची पानं, 1 हातभरून कोथिंबीरची पानं, 1 टेबलस्पून मी ओला नारळ घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची आणि 5-6 बदाम घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे. आता तेल तुम्ही इथे राईचं तेल घेऊ नका. बाकी तुम्ही
कोणतंही तेल घेऊ शकता, राईचं तेल मात्र घ्यायचं नाही. आता या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरला लावून ह्याची फाईन अशी पेस्ट बनवून घेऊया. आता याच्याबरोबर मी थोडंसं मीठ, अगदी ही चटणी टेस्टी लागण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. तुम्हाला तुमच्या टेस्टला जेवढं हवं तेवढं तुम्ही मीठ घालून घेऊ शकता. आता चटणी रेडी झालेली आहे, एकदम फाईन झालेली आहे. ती बाजूला ठेवायची आणि आपल्या सगळ्या भाज्या एका प्लेटमध्ये घ्यायचं. सर्वप्रथम मी ही ब्रोकोली आणि मटार घेतलेले आहेत. त्यानंतर ही मी काकडी घेत आहे. त्यानंतर कोबी कापलेली आणि शिमला मिरची, असं सगळं एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ शकता. आता इथे तुम्ही गाजरसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला समजा काकडी खायची नसेल तर तुम्ही काकडीच्या ऐवजी गाजरसुद्धा किसून घालू शकता. तर हे आता मी घेतलेलं आहे. आता ही जी हिरवी चटणी आहे ती चटणी ह्यात मिक्स करून घ्यायची आहे. सगळी चटणी मी घालून घेत आहे आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. त्यासाठी मी 2 चमच्यांचा वापर करून घेत आहे ही एकदम मिक्स करून घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने ही चटणी मी ह्या सॅलडमध्ये एकजीव करून घेत आहे, म्हणजे सगळ्या सॅलडला चटणीचं फ्लेवर येईल आणि ती चवीला एकदम सुंदर लागेल. आता हे संपूर्ण सॅलड तयार झालेलं आहे. मी अगदी सजवण्यासाठी म्हणून पुदिन्याची पानं घालून घेत आहे. आता तुम्ही हे खाऊन घेऊ शकता. अतिशय सुंदर चवीला असं हे ब्रोकोलीचं सॅलड झालेलं आहे. आणि तुम्ही जर हे रोज खाल तर नक्कीच तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. वेट लॉससाठी अतिशय उत्कृष्ट असं हे सॅलड आहे. आणि हा जर माझ्या सॅलडचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सॅलडच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.